राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार के निधन के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संस्थापक शरद पवार ने बारामती में पत्रकारों से बातचीत में कहा कि अजित पवार एक मेहनती और कर्तृत्ववान नेता थे जो वर्षों तक संगठन और आम लोगों के साथ जुड़कर काम करते रहे। उनकी जाने से सभी को गहरा सदमा लगा, लेकिन इस हालत का सामना करते हुए लोगों के लिए काम जारी रखना होगा। उन्होंने कहा कि दोनों राष्ट्रवादी दलों के एक होने को लेकर सकारात्मक बातचीत चल रही थी, लेकिन हादसे के कारण वह प्रक्रिया रुक गई। शरद पवार ने कहा कि अजित दादा की जो इच्छा थी उसे पूरा करने की कोशिश की जाएगी और सिविल एविएशन ने मामलों की जांच शुरू कर दी है। सुनिए सविस्तर बयान शरद पवार इनका। नक्की करेल आम्हाला विश्वास आहे. हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल, पण नव्या पिढीची जास्त आहे. नवी पिढी माझी खात्री आहे की या आव्हानाला सामोरं जाईल. साहेब, तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का? किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? सांगितल्या विषयाची आणि चर्चा ही चर्चा इथं झाली की चर्चा मी वाचतोय मुंबईचं आहे. शिरीष कपूर पटेल, शिरीष तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आम्ही तुम्ही भाष्य करणार नाही. साहेब, ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती, कारण पवार राजकीय एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका असं सुरू आहे, त्याची सगळी जबाबदारी अजितवर. मी स्वतः कधी जाती नाही या निवडणुकीत. मला त्यांनी रीड केलं असं काय करणार, तिच्या कामाला लागले. तर मध्येच हा अपघात झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता घटनेची पद देखील सुमित्रा पवार यांना मिळणार आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार आहे. असं वाचण्यात आले. हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसला, तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. पण आता पुढची भूमिका तुमच्यावर मोठी एक जबाबदारी असेल पुन्हा एकदा. तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडं त्याच्यामध्ये काही चालू होतं, माझ्या कारणामध्ये होतं, त्या सगळ्या चर्चेत मी होतो. पण अजित दादा, जयंत चौकासी, शशिकांत शिंदे असे आमचे काही सहकारी याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ येऊन पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. साहेब, येत्या काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच. त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात? आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता, तुम्हाला इथे आता जाणवतंय की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल, स्वतःवर जायला लागेल. त्यामुळे
सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला तरी आपण कशी जाईल तेव्हा त्याबाबत आमची जी नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणं आणि आधी जगाच्या गाण्याला एक प्रचंड धक्का बसला नाव झालं तो म्हणून काढण्याच्या दृष्टीनं जे जे करता येईल ते करतो. साहेब आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? माहिती आहे. पुढच्या वर्षांपासून बाकी दिवस बाकी आम्हाला जायचं. साहेब आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे काय? ते कसं माहितीच काय आपण जाणार आहे? नाही काही माहितीच नाही आणि आहे का हे माहिती. साहेब खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर अजितदादांच्या जाण्यामुळे अनेक प्रश्न अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसतं. त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होतोय किंवा कुटुंब मनाची कुठली कुणाची नाही. नरेश दादा काल आलते. सुप्रिया बी त्या साहेब नवी सागर कोण हे मला माहिती. या घरचा नवी होतं. काल आपण तातडीने नदीवर येऊन पाहणी केली. एवढं दुःख असताना सगळं हा जे बोलत